श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो तृतीय सोपान अरण्यकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जनहो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 732. आपण गेल्या काही चिंतन प्रवाहांमधून सुतीक्ष्णजींचं हे चरित्र, ही अद्भुत प्रेम अवस्थेची समाधी चिंतनामध्ये घेतली होती. सुतीक्ष्ण जे अगस्ती मुनींचे एक परमसुजाण शिष्य आहेत, ज्यांची भगवंताच्या चरणी अत्यंतिक भक्ती आहे, प्रेम आहे. जेव्हा त्यांना प्रभू रामचंद्रांच्या आगमनाची वार्ता या वनामध्ये कळाली, त्यावेळेला त्यांच्या आनंदाला पारावार उरली नाही. अत्यंत आतुर होऊन मुनी प्रभू रामचंद्रांच्या दर्शनासाठी निघाले खरं, परंतु मनामध्ये संशय होता की आपल्याला भगवंत दर्शन देईल का? आपल्याकडून तर कुठलीच साधना योग्य पद्धतीने झाली नाही. परंतु एक मनामध्ये विचार आला की आपल्याला भगवंताशिवाय दुसरं कोणीच नाही. माझं या जगामध्ये जर कोणी असेल तर माझा राम आहे. आणि या एका अनन्यतेतून एक परमानंदाची प्राप्ती मुनींना झालेली आहे. आणि भगवंताचं दर्शन आपल्याला होणारच. आणि त्या भूमिकेतून आलेल्या या अत्यानंदातून मुनी सुतीक्ष्ण दिशा उपदिशा मार्ग सर्व काही हरवून बसले. ध्यानस्थ होऊन प्रभू रामचंद्रांच्या मार्गावरती पहुडलेले मुनी सुतीक्ष्ण आणि प्रभू रामचंद्र त्याच मार्गावरती सुतीक्ष्णांची ही अवस्था पाहत एका झाडामागून त्यांचं अवलोकन करतायत. प्रभू रामचंद्रांनी त्यांच्या हृदयामध्ये सर्वप्रथम वनवासी रूप प्रगटवलं, परंतु सुतीक्ष्णांची समाधी काही केल्या उतरेना, म्हणून त्यांनी शेवटी आपलं हे चतुर्भुज विशाल विराट असं दर्शन त्यांच्या हृदयात घडवलं. पण त्यातून झालं वेगळंच. सुतीक्ष्णांना अभिप्रेत असलेलं हे रूप जाताच त्यांनी डोळे उघडले आणि समोर पाहतात तर आपला प्रभू, आपला वनवासी राम. अत्यंत भावविभोर होऊन ते त्याच्या चरणी नतमस्तक झाले. त्यांना आपल्या आश्रमामध्ये आणलं, त्यांचं पूजन केलं आणि आज ते प्रभू रामचंद्रांच्या स्तुतीचं गायन करणार आहेत. सज्जनहो, आजच्या या स्तुतीला देखील अत्यंत प्रदीर्घ अशा 13 चौपायांमधून गोस्वामीजींनी रचलेलं आहे. आपण त्याचं सर्वप्रथम गायन करूत आणि तत्पश्चात त्यातील जेवढा भाग चिंतनाला घेता येईल त्याचं चिंतन करूत. कह मुनि प्रभु सुनु बिनती मोरी, अस्तुति करो कवन विधि तोरी, महिमा मित मोरी मति थोरी, रवि सन्मुख खद्योत अंजोरी, श्याम ताम रस दाम शरीरम, जटा मुगुट परिधन मुनिचीरम, पाणी चाप शर कटी तुणीरम, नौमि निरंतर श्री रघुवीरम, मोह विपिन घन दहन कृशानुः, संत सरोरुह कानन भानुः, निसिचर करिवरुथ मृगराजा, त्रातु सदानो भव खगबाजा, अरुण नयन राजीव सुवेशम, सीतानयन चकोर निशेषम, हररुधि मानस बालमरालम, नौमि राम उर
बाहुविशालं संशयसर्पग्रसन उरगादः शमनसुकर्कश तर्कविषादः भवभञ्जन रञ्जन सुरयूथः त्रातु सदा नो कृपावरूथः निर्गुण सगुण विषम समरूपं ज्ञानगिरागोतीत मनूपम् अमलमखिलमन वद्यमपारं नौमि राम भञ्जन महिभारं भक्तकल्पपादप आरामः तर्जन क्रोध लोभ मदकामः अतिनागर भव सागर सेतुः त्रातु सदा दिनकर कुलकेतुः अतुलित भुज प्रताप बलधामः कलिमल विपुल विभञ्जन नामः धर्मवर्म नर्मद गुणग्रामः सन्तत शमतनोतु मम रामः जदपि बिरज व्यापक अविनाशी सबके हृदय निरंतर बासी तदपि अनुज श्री सहित खरारी बसतु मनसि मम कानन चारी जे जानहि ते जानहु स्वामी सगुण गुण उर अंतर जामी जो कौशलपति राजीव नयना करऊ सो राम हृदय ममयना अस अभिमान जाई जनि भोरे मैं सेवक रघुपति पति मोरे सुनि मुनि बचन राम मन भाए बहुरी हर्षि मुनि बर उरलाए परम प्रसन्न जानु मुनि मोहि जो बर मागहु देऊ सो तोहि मुनि कह मैं बर कबहु न जाचा समुझि न परई झूठ का साचा तुम ही नीक लागे रघुराई सो मोहि देहु दास सुखदाई अबिरल भगति बिरति विज्ञाना होहु सकल गुण ज्ञान निधाना प्रभु जो दीन सो बरु मैं पावा अब सो देहु मोहि जो भावा अनुज जानकी सहित प्रभु चाप बान धर राम मम हिय गगन इंदु इव बसहु सदा निह काम सियावर रामचंद्र प्रिय हो। सज्जन हो, मुनी सुतीक्ष्णांनी प्रभू रामचंद्रांना आपल्या आश्रमामध्ये आणलेलं आहे.
त्यांचं पूजन करण्यात आलेलं आहे. आणि तत्पश्चात मुनी सुतीक्ष्णांनी गायलेली ही प्रदीर्घ स्तुती गोस्वामीजी आपल्या समोर या चौपायांमधून ठेवत आहेत. आपण याआधी काही दिवसांपूर्वीच अत्री मुनींनी प्रभू रामचंद्रांची केलेल्या स्तुतीचं गायन, त्याचं प्रदीर्घ चिंतन बघितलं. सज्जनो, रामचरित मानसचं जे वैशिष्ट्य आहे ना, त्यामध्ये या स्तुतींचं देखील एक विशिष्ट स्थान आहे बरं का. रामचरित मानसमध्ये एकंदर गोस्वामीजींनी 27 भगवंताच्या स्तुतींची रचना केलेली आहे, जी चरित्रामध्ये वेगवेगळ्या प्रसंगांमध्ये वेगवेगळ्या या ललित पात्रांच्या कडून गायली गेलेली आहे. 27 स्तुती कुठल्या, हा कदाचित आपल्या समोर प्रश्न पडू शकेल आणि पडला देखील पाहिजे, कारण आपण इतका काळ या रामचरित मानसचं श्रवण करत आहोत. ह्या पुढे येणाऱ्या स्तुती ज्या असतील त्याचं आपण वेळोवेळी चिंतन करूतच, परंतु आत्तापर्यंत आपण किती स्तुतींचं गायन केलं, या 27 स्तुतींचा मी देखील थोडासा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला. सर्व स्तुती या पाठभेदाप्रमाणे वेगवेगळ्या अभ्यासकांनी वेगवेगळ्या पद्धतीने मांडलेल्या आहेत, परंतु मोठी ज्याला म्हणता येईल त्याप्रमाणे एकंदर स्तुतींची संख्या सर्वांनी 27 या रूपानेच ठेवलेली आहे. या 27 आकड्याच्या मागे देखील एक फार छान रहस्य आहे, जे स्वामी प्रज्ञानानंदांनी जणू काही संशोधन करून गुरुकृपेने आपल्या समोर ठेवलंय. खरोखर या सर्व मानस अभ्यासकांचे, या संतांचे एवढे अनन्य आपल्यावरती उपकार आहेत ना, की त्यांनी एवढं आम्हाला या मानसची श्रीमंती चिंतन करून रचून ठेवलेली आहे की त्याचं वाचन करता करता कदाचित आम्हाला त्या ग्रंथांपर्यंत पोहोचता येणं देखील अवघड होईल. एवढं प्रचंड कार्य या एका ग्रंथावरती अनेक संतांनी केलेलं आहे. आपण 27 स्तुती त्याची जर थोडक्यात क्रमवारी बघण्याचा प्रयत्न केला तर आतापर्यंत सर्वप्रथम आपल्याला मानसमध्ये प्रथम स्तुती आली ती ब्रह्मदेवाने या परमात्म्याची केलेली. जेव्हा महादेवाने सांगितलं की प्रभु व्यापक सर्वत्र समाना प्रेम से प्रगट हो ही मैं जाना, त्यावेळेला ब्रह्मदेवानी या रावणाच्या छळापासून समस्त या ब्रह्मांडाचं, या पृथ्वीचं रक्षण करण्यासाठी भगवंताला आर्ततेने जी स्तुती केली ती सर्वप्रथम मानसमधली स्तुती आहे. त्यानंतर प्रभू रामचंद्रांचं अयोध्येमध्ये प्रागट्य झालं आणि माता कौसल्यने भय प्रगट कृपाला दीन दयाला कौसल्या हितकारी या पद्धतीने कौसल्या मातेने प्रभू रामचंद्रांची ही दुसरी स्तुती केली. त्यानंतर तिसरी स्तुती अहिल्या मातेने, जेव्हा तिला चरण स्पर्श झाला आणि जेव्हा तिला हे दिव्य शरीर प्राप्त झालं तेव्हा परसत पद पावन सोकन सावन प्रगट भई तप पूंज सही, अशा रीतीने अहिल्या मातेने तिसरी स्तुती केली. चौथी स्तुती ही सीताजी आणि माता पार्वतीच्या प्रसंगामध्ये, पुष्पवाटिकेच्या प्रसंगामध्ये, जय जय गिरीवर राज किशोरी, हा माता पार्वती आणि सीताजींचा परस्पर झालेला सन्मान, हे देखील एक स्तुतीचं सुंदर गायन आपण बघितलं. पाचवी स्तुती परशुरामांनी प्रभू रामचंद्रांची केली. जय रघुवंश बरज बन भानू, याप्रमाणे परशुराम स्तुतीचं आपण हे पाचवं गायन बालकांडामध्येच केलं. त्यानंतर माझ्या स्मृतीमध्ये बालकांडामध्ये स्तुती समोर येत नाही कुठली, परंतु काही अभ्यासक सीताजींच्या विवाहामध्ये जे काही छंद आहेत त्यांना देखील स्तुतीच्या दृष्टीने गातात.
एक स्तुती अयोध्या कांडाच्या पहिल्या दोह्याला देखील मानली जाते की जब ते राम ब्याही घर आए. हे देखील एक स्तुतीपर, एक अत्यंत सिद्ध मंत्रपर गायलं जाणारं मानसमधलं शास्त्र आहे. अयोध्या कांडामध्ये तशी भगवंताची कुठेही स्तुती त्यानंतर आपल्याला सापडत नाही. आणि मग थेट अरण्यकांडामध्ये अत्री मुनींच्या स्तुतीमध्ये आपण येऊन पोहोचतो. अत्री मुनींनी भगवंताची केलेली ही स्तुती आहे. आणि तत्पश्चात आज आपण सुतीक्ष्णांनी प्रभू रामचंद्रांची केलेली स्तुती, म्हणजे हे साधारणतः आपण 8व्या-9व्या स्तुतीपर्यंत आलो. माझ्यासमोर ती यादी आत्ता नेमकी नाही, सहज चिंतन प्रवाहाची धारा सुरू झाली आणि म्हणून मी सुतीक्ष्णांच्या स्तुतीच्या आधी त्याचा थोडासा परामर्श घेतला. चूक भूल देणं घेणं, कारण की हे सर्व चिंतनाचे विषय आहेत. अनेक मान्यवरांनी त्याच्यावरती अभ्यास केलेले आहेत. परंतु या सगळ्याचा निष्कर्ष एक आहे की मानसमध्ये एकंदर 27 स्तुती आहेत. या पुढच्या स्तुती आपण गृहपाठ म्हणून आपल्या कुठेतरी वहीमध्ये नोंद करा आणि 27 स्तुतींची नोंद करून जमलं तर मला पाठवायची प्रयत्न करा. कुठली सक्ती तर अर्थात नाहीच आहे. तर या 27 स्तुतींचं महत्व स्वामी प्रज्ञानानंद सांगतात की एकंदर 27 नक्षत्र आहेत. आणि गोस्वामीजींनी या 27 स्तुतींना प्रत्येक नक्षत्राप्रमाणे त्याची रचना केलेली आहे. प्रत्येक नक्षत्राचे एक वैशिष्ट्य आहे. अर्थात मी त्याचा अभ्यासक जरी असलो तरी अजूनही खगोल शास्त्रीय भूमिकेतून या सर्व असलेल्या नक्षत्रांची रचना आणि त्याप्रमाणे या स्तुतींचं जे साधर्म्य स्वामी प्रज्ञानंदांनी सांगितलेलं आहे त्याचं चिंतन अजूनही माझं बाकी आहे. परंतु एक आहे की या सर्व स्तुतींची रचना या 27 नक्षत्रांच्या प्रमाणे, त्या प्रत्येक नक्षत्राच्या असलेल्या मानसिक स्थितीप्रमाणे गोस्वामीजींनी केलेली आहे. काय विलक्षण आहे हो हे. आणि त्यामुळं इथं जे पहिलं वाक्य सुतीक्ष्ण म्हणतात की महिमा अमित मोरी मती थोरी रबी सन्मुख खद्योत अंजोरी. हे मुनी सुतीक्ष्ण प्रभू रामचंद्रांसाठी म्हणतायत की तुझा महिमा हा अमित आहे आणि माझी बुद्धी अत्यंत लहान आहे. रबी सन्मुख खद्योत अंजोरी. रवी म्हणजे मी नाही बरं का, इथं सूर्यप्रकाशाची मुनी सुतीक्ष्ण आपल्याला चर्चा करतायत की रवीच्या समोर, सूर्याच्या समोर काजव्याच्या प्रकाशाची जशी तुलना असावी त्याप्रमाणे माझी मती तुझं वर्णन करण्यासाठी अत्यंत अपुरी आहे. हे मुनी सुतीक्ष्ण, परम तपस्वी मुनी सुतीक्ष्ण, परम परमेश्वराचे भक्त मुनी सुतीक्ष्ण जेव्हा सांगतात तेव्हा आपण काय बोलायचं हो त्यांच्या समोर. आणि मी जो मुद्दा सांगायचा प्रयत्न करतोय तो असा की या मानसची देखील अवस्था तशीच आहे. मला तर गुरुकृपेने असं वाटतं की प्रभू रामचंद्र आणि मानस हे वेगळं नाहीच. या ग्रंथातच राम आहे. तुम्ही या ग्रंथाशी जेवढे जेवढे म्हणून संलग्न होत जाल, जेवढे जेवढे त्याच्याशी एकरूप होत जाल, जेवढं जेवढं त्याच्यावरती प्रेम कराल ना, या ग्रंथामधूनच राम तुमच्या हृदयामध्ये प्रगटायला लागतो. त्यामुळे या मानसला अनेक मान्यवरांनी, संतांनी, अभ्यासकांनी वेगवेगळ्या पद्धतीने त्याचा अभ्यास केलाय आणि तरी देखील या प्रत्येकाला एकच निष्कर्ष शेवटी लक्षात आला की मानस महिमा हा अत्यंत मोठा आहे आणि त्यामुळं मानस महिमा अमित मती थोरी असं म्हणावं असं वाटतंय. अर्थात प्रत्येक संताचा अद्वैत ग्रंथ हा त्याच योग्यतेचा, त्या श्रेष्ठतेचा असतो, यात काही शंका नाही. परंतु जे त्या ग्रंथाचं अनुगमन करतायत, ज्यांनी या ग्रंथांवरती डॉक्टरेट मिळवलेली आहे, ज्यांचा हा ग्रंथ मुखोद्गत आहे, जे संत अखंड या चौपायांचं गायन करत असतात, ते देखील याच एका निष्कर्षाप्रत येतात
की रबी सन्मुख खद्योत अंजोरी. या मानस समोर मनुष्याची बुद्धी ही एखाद्या सूर्यप्रकाशाच्या समोर काजव्याच्या प्रकाशा इतकीच आहे. त्यामुळे सज्जनो, 27 नक्षत्र, त्या नक्षत्रांची असलेली स्थिती, त्यातून निर्माण होणारी मानसिकता आणि त्या मानसिकतेच्या आधाराने गोस्वामीजींनी दिलेल्या या स्तुती, हा देखील एक स्वतः आपल्या आपमध्येच एक अत्यंत अभ्यासाचा विषय आहे. आपल्यापैकी अनेक जण मानसचा अभ्यास करत असतात. वेळोप्रसंगी मला त्यांचं चिंतन, लिखाण बरंच काय काय पाठवत असतात. मला अत्यंत आनंद होतो की एक निमित्त होऊन भगवंताने या मानसला पुन्हा एकदा या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये एका चैतन्य रूपाने आणण्यासाठी आपल्याला एक निमित्त रूपाने का होईना इथं ठेवलंय. परंतु त्या आधाराने अनेक लोक आज या मानसचं गायन करतायत, त्याचा आनंद घेत आहेत. आणि खरोखर बघा, आपण जसं उसाची कांडी लहानपणी घरी आणायचो आणि तिला जसं चावायचो, ती जशी चावली की त्याचा जो रस जिभेवरती दरवळायचा, त्याचा जो एक सुंदर सुमधूर अशी रसना आपल्याला ओढून घ्यायची ना. भगवंताचं नाम काय किंवा या मानसच्या चौपाया काय, तुम्ही जशा जशा गाल, भावपूर्णतेने गाल, रसना स्वाभाविक मधुर होत जाते हो. एक गोडवा येतो, एक आनंद येतो. आणि त्यामुळं मानसच्या या सर्व रचनांचा अभ्यास करा, त्याचं गायन करा. या 27 नक्षत्र आणि 27 स्तुतींचं आपलं स्वतःचं चिंतन आपण करून बघा. स्वामी प्रज्ञानानंद दीपस्तंभासारखे मार्गदर्शन करण्यासाठी या मानस गुढार्थ चंद्रिकेच्या रूपाने आपल्यासाठी आहेतच. असो, आधीच मुळात ही प्रदीर्घ स्तुती आणि अजून तर आपल्या विषय चिंतनाला देखील आपण सुरुवात केली नाही. तर मुनी सुतीक्ष्ण प्रभू रामचंद्रांना एकच म्हणतायत की हे प्रभू, आपण अत्यंत महान आहात. आपलं व्यापकत्व एवढं प्रचंड आहे की त्या संपूर्ण व्यापकत्वाला माझी बुद्धी त्याचं गायन करता येण्यासाठी असमर्थ आहे, ज्याप्रमाणे सूर्यप्रकाशासमोर काजवा असावा. मग प्रश्न असा येतो, माझ्या बालबुद्धीला पडतो, की जर तुमची बुद्धी या भगवंताचं गायन करण्यासाठी लटकी आहे, तर मग भगवंताची स्तुती का गायची, कशासाठी गायची? प्रत्येक प्रश्नाचं आपण समाधानकारक उत्तर शोधलंच पाहिजे मनामध्ये. याचं पहिलं उत्तर असं आहे सज्जनो, की भगवंत हा स्तुतीप्रिय आहे. भगवंताला त्याचा भक्त जो त्याची स्तुती करतो, त्याचं गायन करतो, तो अत्यंत प्रिय आहे. ही वस्तुस्थिती आहे. पण गंमत अशी होते की आपण व्यवहारामध्ये लोकांची स्तुती करतो, कारण त्या स्तुतीच्या आधाराने आपला कार्यभाग आपल्याला साधायचा असतो. परंतु आपली मती ही कधी भगवंताची स्तुती करण्याकडे वळत नाही, कारण त्याची स्तुती केल्यानंतर जे मिळतं ते या दृश्य जगामधल्या वस्तुरूपाने मिळत नाही. आणि त्यामुळं सामान्य जीव हा स्तुती स्तोत्र याच्या गायनासाठी थोडंसं हात राखूनच असतो बरं का. भगवंताला स्तुती अत्यंत प्रिय आहे, यात काही शंका नाही. परंतु दुसरी गोष्ट त्यामध्ये आपल्याला हे देखील समजून घेतली पाहिजे की भगवंत या स्तुतीमधल्या शब्दांच्या आधाराने कधी प्रभावित होत नाही. त्या स्तुतीच्या मागे असलेल्या आर्ततेने भगवंत प्रभावित होतो. तो तुमच्या या स्तुतीच्या आधाराने तुमच्याकडे ओढला जातो, जर त्या स्तुतीमध्ये एक आर्तता असेल, जर एक प्रेम असेल. अन्यथा उत्तमातले उत्तम कविताकार देखील आपल्या या सुंदर रचनांच्या आधाराने भगवंताला आत्कृष्ट करू शकले असते ना. परंतु भगवंत त्याच्या मागच्या निर्मळ हृदयाचा भोक्ता आहे. त्याला खऱ्या अर्थाने त्याची तहान आहे. आणि मुनी सुतीक्ष्णांची ही स्तुती भगवंताला अत्यंत प्रिय आहे, कारण ती एका प्रेमळ हृदयामधून प्रगटलेली आहे, ती निष्कामतेमधून प्रगटलेली आहे.
व्यावहारिक पद्धतीने जगातल्या लोकांची स्तुती करून आपण कदाचित व्यावहारिक स्वार्थ साधून जाऊत, परंतु भगवंताच्या दारामध्ये निष्काम हृदयातून कुठलीही अपेक्षा न ठेवता केलेली स्तुतीच भगवंताला प्रभावित करते. अन्यथा असे हो जया अंतरी भाव जैसा, वसे हो तया अंतरी देव तैसा. त्यामुळे स्तुतीच्या मागची आपली भूमिका स्पष्ट पाहिजे. भगवंताला आवडणारी ही प्रिय स्तुती निष्काम हृदयातूनच गायली गेली पाहिजे. असे मुनी सुतीक्ष्ण भगवंताची स्तुती आपल्या बुद्धीला लटकं मानून देखील करतायत. कारण याचं दुसरं असं आहे की प्रभू रामचंद्रांना त्याच्या या रूपाला संतांनी वारंवार गायलंय, निरंतर गायलंय. समर्थांचा तो अभंग मी कदाचित उद्या जर सापडला तर आपणास ऐकवीन. राम गावा राम ध्यावा, राम जीवीचा विसावा. समर्थ देखील म्हणतात की रामाला सतत गात राहा, रामाचा सतत धावा करत राहा. कारण ह्या रामाचं गायन, या रामाच्या दर्शनाचा असलेला हा ओढा आमच्या अंतरंगामध्ये आम्हाला काय देतो? विसावा मिळवून देतो, विश्राम मिळवून देतो. आणि या जगामध्ये आम्हाला काय पाहिजे? का धडपडतोय आम्ही? आम्हाला सगळ्यांना विसावा हवाय सज्जनो. विसावा म्हणजे झोप नाही, विसावा म्हणजे निद्रा नाही, विसावा म्हणजे केवळ आराम नाही. विसावा म्हणजे मनाची एक अशी समाधानाची अवस्था जिथं मनुष्य हा परिपूर्णता अनुभवू शकेल. बस आता काही नको अजूनही. ही अवस्था, त्या अवस्थेसाठीच म्हणून आम्ही हा सर्व प्रपंच मांडतो. परंतु गंमत अशी आहे की त्या अपूर्णत्वामध्ये आम्ही विसावा शोधायला जातो. आणि ज्याच्याकडे खरा विसावा आहे त्याचं गायन, त्याचं आपण ध्यान करणं मात्र विसरून जातो. आणि म्हणून समर्थ म्हणतात की जशी तुमची मती असेल, जशी तुमची बुद्धी असेल, जसा तुमचा आवाज असेल, एकच करा. राम गावा राम ध्यावा, राम जीवीचा विसावा. आणि त्यामुळं भगवंत स्तुतीप्रिय आहे हे पहिलं कारण. त्या स्तुतीच्या अंतरंगामधल्या भावनेचा तो भोक्ता आहे हे त्याचं उपकारण. आणि दुसरं आणि सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे स्तुती गायन आम्हाला आमच्या जीवनामध्ये विसाव्याची प्राप्ती करून देते. आणि म्हणून सज्जनो, या स्तुतीचं गायन हे अत्यंत महत्वाचं आहे. या प्रदीर्घ स्तुतीमध्ये एक सुंदर रचना, एक सुंदर प्रकारचं आपल्याला स्केलेटन सुतीक्ष्णांनी रचलेलं दिसतंय. बघा, तुम्ही जर पहिल्या चौपाईचं शेवटचं चरण बघाल तर नवमी निरंतर श्री रघुवीरम. मग दुसऱ्याला त्रातु सदा नो भव खग बाजहा. पुन्हा नवमी राम उर बाहु विशालम. म्हणजे पहिलं, तिसरं, पाचवं यामध्ये नवमी 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 म्हणजे मी तुला नमन करतोय, नमन करतोय, नमन करतोय. आणि दुसरं, चौथं, सहावं यामध्ये काय आहे? त्रातु सदा, माझं रक्षण कर, माझं रक्षण कर, माझं रक्षण कर. मी तुला नमस्कार करतोय, तू माझं रक्षण कर. अशी सुंदर रचना आपल्याला साधारणतः 6 चौपायांमध्ये दिसते. आणि त्यानंतर एका वेगळ्या रचनेचा आपल्याला आनंद या चौपायांमधून दिसतो. प्रभू रामचंद्रांच्या या रूपाचं सर्व संतांनी गायन केलंय. त्याच पद्धतीने मुनी सुतीक्ष्ण देखील प्रभू रामचंद्रांचं रूप गातायत. कसा दिसतोय रामराया त्यांना? श्याम ताम रस दाम शरीरम, जटा मुगुट परिधन मुनि चीरम, पाणी चाप शर कटी तुणीरम, नौमी निरंतर श्री रघुवीरम. सुतीक्ष्णांच्या आश्रमामध्ये चौथऱ्यावरती कदाचित प्रभू रामचंद्र सीताजी बसले असतील, माग लक्ष्मण उभे असतील आणि सुतीक्ष्णांच्या डोळ्यातून प्रभू रामचंद्र गोस्वामीजी टिपून या शब्दांमध्ये आपल्या समोर ठेवतायत की नील कमळाच्या माळे समान श्याम वर्ण असणाऱ्या जटांचा मुकुट आणि मुनिवल्कल धारण केलेल्या, हातात धनुष्यबाण घेतलेल्या, कमरेला बाणांचा भाता बांधलेल्या प्रभू रामचंद्रांना
मी निरंतर नमस्कार करतो, निरंतर नमस्कार करतो. प्रभू रामचंद्रांचे हे सुंदर सगुण रूप, तो नीलवर्ण, त्या मस्तकावरती असलेल्या जटांचा मुकुट संतांना विशेष आकृष्ट करून घेतो. बघा, राजा रामाच्या देखील मस्तकी मुकुट आहे. राजा रामाच्या अंगावरती देखील सुंदर पहिराव आहेत, परंतु संतांचा हा राजा जो त्यांच्या या अरण्यरूपी हृदयावरती राज्य करतो, तो मात्र वनवासी आहे. आणि जरी तो वनवासी असला तरी त्याच्या मस्तकी मुकुट आहे, परंतु तो जटांचा मुकुट आहे. जरी त्याच्या अंगावरती वस्त्र ही राजासारखी नसली तरी या निळ्या रंगामध्ये असलेला हा श्यामल वर्ण हेच या सर्व संतांच्या दृष्टीला अत्यंत आनंद देणारा आहे. आणि त्यामुळं मुनी सुतीक्ष्ण म्हणतात की मोह विपिन घन दहन कृशानुः संत सरोरुह कानन भानुः निसिचर करिवरूथ मृगराजः त्रातु सदानो भव खग बाजः. मोहरूपी घनदाट अरण्य जाळण्यासाठी प्रभू रामचंद्र अग्नी आहेत. संतरूपी कमलवनांना प्रफुल्लित करण्यासाठी ते सूर्य आहेत. राक्षसरूपी हत्तीचे कळप घायाळ करण्यासाठी ते सिंह आहेत. आणि भवरूपी पक्षाला मारण्यासाठी ते बहिर ससाणा आहेत. असे प्रभू रामचंद्रजी आमचं सदैव रक्षण करोत. सज्जनो, भावार्थाच्या दृष्टीने खूप सुंदर सुंदर अर्थ या चौपायांमधून सुतीक्ष्णजींनी आपल्यासाठी ठेवलेले आहेत. हा मोहरूपी घनदाट अरण्य कुठं आहे आणि ते प्रभू रामचंद्र कसं जाळतात? हे मन जेव्हा संत रूपाने कमलवनासारखं होतं तेव्हा त्याला केवळ प्रभू रामचंद्रच कशा पद्धतीने प्रफुल्लित करतात? अंतरंगामध्ये असलेले हे हत्तीरूपी राक्षस प्रभू रामचंद्र रूपी सिंह कशा पद्धतीने ठार करतो. आणि या भवरोगाचे जे आम्ही सर्वजण शिकारी आहोत, त्या भवरोगाला ठार करण्यासाठी प्रभू रामचंद्र हे बहिर ससाण्यासारखे कसे आहेत, या सर्व गोष्टींचं चिंतन आपण आपल्या अंतरंगामध्ये करा. कारण स्तुती ही आतून स्फुरली पाहिजे. तुम्ही तुमच्या अंतरंगामध्ये असलेल्या या विकारांवरती आजपर्यंत नामस्मरणाने तुम्हाला काय काय मिळवून दिलं, भगवंताच्या स्मरणाने तुम्हाला काय काय मिळवून दिलं, निदान जरी संपूर्णपणे त्याचा आपण निपात करू शकलो नसलो तरी निश्चितच आपली त्यामध्ये जी काही प्रगती आहे त्यामागे जे प्रभू रामचंद्रांचं रूप आहे सज्जनो, त्या स्तुतीचं चिंतन आपण उद्याच्या कथा विभागामध्ये करूया. जानकी जीवन स्मरण जय जय राम.